नमस्कार मित्रांनो. तर बघूया मिडिवल हिस्ट्री YCMUचा सल्तनत ते विजयनगर 1206 ते 1526. YCMU कोड हिस्ट्री 281 मध्ययुगीन भारत 1206 ते 1857. मध्ययुगीन भारत यामधला पहिला चॅप्टर आहे मोहम्मद घोरीच्या स्वाऱ्या आणि गुलाम घराणे. तर सुरुवात करूया प्रास्ताविकपासून. तर इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने ऐतिहासिक कालखंडाचे 3 विभाग पाडलेले आहेत, कल्पिले गेलेले आहेत: प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन युग. हिंदुस्थानचा इतिहास युरोपियन इतिहासाहून पुष्कळसा भिन्न आहे. असे असले तरी हिंदुस्थानच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने प्राचीन, मध्य आणि अर्वाचीन असे विभाग पाडलेले आहेत. मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर सल्तनत ते विजयनगर या ऐतिहासिक घटकांचा कालावधी अभ्यासक्रमानुसार इसवी सन 1206 ते 1526 असा घेतलेला आहे. हिंदुस्थानवर या काळात झालेल्या परकीयांच्या स्वाऱ्या, त्यांचे हिंदुस्थानावर झालेले परिणाम, तसेच सुलतानशाहीची स्थापना, सत्तेवर वेगवेगळे आलेले सुलतान, त्यांच्या कारकिर्दीतील उलाढालींचा अभ्यास लक्षात घेतलेला आहे. दिल्लीच्या सुलतानशाहीच्या स्थापनेपूर्वीची हिंदुस्थानातील परिस्थिती, मोहम्मद घोरीच्या भारतावरील स्वाऱ्या, त्याची कारणे व परिणाम याचे संक्षिप्त विवेचन घटक 1च्या सुरुवातीला पाहायचे आहे. त्यानंतर गुलाम घराणे संस्थापक व या घराण्यातील प्रमुख सुलतानांची कारकीर्द इथे बघूया. तर बघूया मध्ययुगीन कालखंड, साधने, स्वरूप, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये. तर या कालखंडासंदर्भातील साधने म्हणजे मध्ययुगीन भारताच्या संदर्भातील साधने म्हणजे सुलतानांच्या दरबारातील लेखकांनी लिहिलेले शहनामे, तवारीखा, काव्ये इत्यादी. त्यात तत्कालीन दरबाराची वर्णने, सत्तेवर असलेल्यांची धोरणे, त्यांच्या स्वाऱ्या, कारकिर्दीतील घटना लिहून ठेवलेली माहिती आढळते. तुर्की आणि फारसी लेखकांनी लिहिलेले ग्रंथ, वृत्तांत ही संदर्भे साधने या कालखंडासंदर्भात आढळतात. इसवी सन 1022 मध्ये अल-बेरुनी भारतात आला. येथील वास्तव्यात त्याने भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये प्रवास केला, काही विषयांचा अभ्यास केला, आलेले अनुभव लिहून ठेवले. काही संस्कृत ग्रंथांचे त्याने अरबी भाषेत म्हणजेच अल-बेरुनी याने अरबी भाषेत भाषांतर केले. ही त्याची महत्त्वाची कामगिरी. फारसी भाषेत भारतासंदर्भात ग्रंथ लिहिणारा दुसरा प्रसिद्ध लेखक म्हणजे खुसरो. त्याला फारसीबरोबर अरबी, तुर्की आणि हिंदी या भाषाही चांगल्या अवगत होत्या. खिलजी घराण्याच्या सुलतानाच्या दरबारी खिलजी घराण्याच्या सुलतानाच्या दरबारी तो कवी होता. अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली तेव्हा त्या स्वारीबरोबर खुसरो होता, तर असा उल्लेख आढळतो. खुसरोने अलाउद्दीन खिलजी आणि मोहम्मद तुघलक यांच्या काळातील सामाजिक स्थिती, राज्यकारभार, धार्मिक चालीरीती यांचे वर्णन केलेले आहे. त्या काळातील हिंदू आणि मुसलमान यांचे संबंध, त्यावेळचे साहित्य, संगीत, भाषा, कला इत्यादींसंबंधी माहिती लिहून ठेवलेली आहे. परदेशी प्रवाशांमध्ये इब्न बतूताच्या प्रवास वर्णनाचा प्रथम उल्लेख केला जातो. हा प्रवासी भारतात 14 वर्षे होता. दिल्लीत तो इसवी सन 1334 ते 1342 या काळात होता. त्याने केलेल्या प्रवास वर्णनातून तत्कालीन भारतातील समाज, आर्थिक जीवन, न्यायदान पद्धती, लष्करी व्यवस्था इत्यादी माहिती मिळते. 14-15व्या शतकात इटालियन प्रवासी मार्को पोलो निकोलो कांटी भारतात आले होते. त्यांनी लिहून ठेवलेल्या अनुभवातून बरीच माहिती भारताच्या कालखंडासंदर्भात मिळते. इसवी सन 1024 पासून पुढे इतिहासविषयक नोंदी असलेले लेखन सलगपणे आढळत नाही.
सुलतानांच्या काळातील घटना, त्यांचा कारभार, घटनाक्रम, कालमान या संदर्भात ऐतिहासिक स्वरूपाच्या नोंदी देशी भाषेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे भारतीय साधनांच्या आधारे आणि भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून इतिहासात नोंद घेतली भारतीय साधनांच्या आधारे आणि भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून इतिहासात नोंद घेतली गेली नाही, असा दृष्टिकोन आढळतो. इसवी सन 1200 नंतर भारतावर तुर्कीची आक्रमणे होत गेली. पंजाब, उत्तर भारतात त्यांची सत्ता स्थिर होत गेली. 13व्या शतकाच्या अखेरीस अलाउद्दीन खिलजीने प्रथम दक्षिण भारतावर स्वारी केली आणि मुसलमानी सत्तेचे क्षेत्र नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे वाढीस लागले. तुघलक घराण्याच्या काळात या सत्तेचा दक्षिणेकडील विस्तार वाढत गेला. इसवी सन 1347 ते इसवी सन 1686 या जवळजवळ 350 वर्षाच्या काळात प्रथम बहामनीचे राज्य आणि त्यानंतर त्या राज्यातून फुटून निघालेल्या 5 सुलतानी राजवटी यांनी दक्षिण भारतात बऱ्याच मोठ्या प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. या सुलतानांना खंबीरपणे प्रतिकार करण्याचे कार्य विजयनगरच्या राजांनी इसवी सन 1365 पासून केले. शेवटी सुलतानांच्या संयुक्त स्वारीला व 1564 मध्ये प्रतिकार करता न आल्याने विजयनगरचा पराभव झाला. 13व्या शतकाच्या उत्तरार्धापासून भारतात तुर्की सुलतानांची सत्ता वाढत गेली, तर भारतातील स्वतंत्र हिंदू राजांची सत्ता संपुष्टात येत गेली. मुसलमानी राजवटीचे राजकीय जीवनावर जसे परिणाम दिसून आले, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावरही दिसून आले. या संदर्भात जगप्रसिद्ध इतिहास लेखक विल ड्युरंट याने आपल्या स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या ग्रंथात म्हटले आहे, मुसलमानांनी भारत जिंकण्याची घटना म्हणजे इतिहासातील बहुधा सर्वात मोठ्या रक्तरंजित घटनेची दीर्घ कथाच म्हणावी लागेल. ती सर्व कथा अत्यंत क्लेशदायक वाटावी अशीच होती. त्यात नैतिक भाग असा कोणताही नव्हता. मानवी संस्कृतीच्या नीतिमार्गावरील तो एक अत्यंत विकृत असा पुरावा म्हणून दाखविता येईल. स्वातंत्र्य, संस्कृती, शांतता या शब्दांना कसलाही अर्थ राहू नये, असे जणू आक्रमकांचे त्यावेळचे धोरण होते. आक्रमकांच्या पाशवी कृत्यांमुळे आणि रानटी वर्तनाने मानवी संस्कृती कोणत्याही क्षणी उलथून पाडावी, असेच त्या घटनांचे स्वरूप होते.